पण राज्यात सांगायचं झालं तर हा पाऊस 26 तारखेपर्यंत सगळीकडेच पडणार आहे. म्हणजे सगळीकडे म्हणजे प्रत्येक गाव एखादं पकडायचं आणि त्या गावाला 3दा पाऊस येऊन जाणार आहे म्हणून हे देखील लक्षात द्यायचं. आणि राज्यामध्ये ह्या पावसामध्ये काय होणार, आणखीन एक सांगायचं झालं तर बुलढाणा जिल्हा, मला बरेच शेतकऱ्याचे फोन आले की या बुलढाणा जिल्ह्यामध्ये काय झालं की आमच्या धरणामध्ये तळ्यामध्ये पाणी आलं नाही. त्यांच्यासाठी खास करून अमरावती, अकोला, बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या आनंदाची बातमी, तुमचे जे ते पेनटाकळी धरण आहे त्याच्यात देखील पाणी येणार आहे. त्याच्यानंतर वैजापूर, कन्नड त्या भागामध्ये थोडेफार धरणं कोरडे येतं, त्या धरणात देखील पाणी येणार आहे म्हणून त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी. म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस धरणात पाणी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात. पण सर्वांनी एक सांगू इच्छितो की या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी विजा चमकत असताना स्वतः झाडाखाली थांबू नये, आपली बैल शेतकऱ्यांनी झाडाखाली बांधू नये, कारण की जास्त विजा झाडावर पडतात म्हणून ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची. परत सर्वांना सांगू इच्छितो हा पाऊस फक्त 26 तारखेपर्यंत राहणार नाही. 26च्या नंतर 1-2 दिवस थोडं विश्रांती घेणार आहे, परत एक कमी दाबाचा पट्टा येणार आहे, पुन्हा पोळ्याला पुन्हा आणखी जोरदार पाऊस पडणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस म्हणजे पोळ्यापर्यंत, राखी पौर्णिमापासून आजपासून राखी पौर्णिमा ते पोळ्याच्या दरम्यानपर्यंत हे पाऊस असं सत्र चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. पण 2 सप्टेंबरच्या दरम्यानमध्ये मांजरा धरणात देखील चांगलं पाणी येणार आहे. त्याच्यानंतर शेलू तालुक्यामध्ये दुधना धरण त्याच्यात देखील पाणी येणार आहे. त्याच्यानंतर जिंतूरचं येलदरी धरण त्याला देखील पाणी, पेनटाकळी धरणाला देखील येणार आहे. त्याच्यामध्ये जवळपास सांगायचं झालं तर हा पाऊस चांगला शेतकऱ्याला म्हणजे धरणात पाणी येण्यासाठी चांगला राहणार आहे. आणि जे गोदावरी नदीचे छोटे छोटे बॅरल्स येतात त्याच्यावर देखील चांगलं म्हणजे त्याच्यात पाण्याची आवक येणार आहे म्हणून ही खास करून शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी.